तुला काय झालं? हे इथे काय थांबतो? आपल्याला हवी असलेली उंच इमारत पुढे आहे. मरण डोळ्यासमोर असताना त्या इमारतीवर जायची गरजच नाहीये. तू काय बडबडतोय? समोर बघ. काय समोर? खाली खाली प्लास्टिकची पिशवी बघ. हा मग त्यात काय घाबरायचंय? त्यात काय? हा रस्त्यावर पडलेली वस्तू आहे, लावारिस वस्तू. हा मग अरे रेल्वे स्टेशनवर अनाउन्समेंट तू कधी ऐकली नाहीस का? काय? एक विशेष सूचना, यात्रियों से निवेदन है, आप अगर रेल के डिब्बों में या प्लेटफॉर्म के किसी कोने में लावारिस वस्तु को देखें तो उसे ना छुएं। आपकी जान को खतरा हो सकता है। तुरंत सुरक्षा अधिकारियों को संपर्क करें। धन्यवाद। त्या लावारिस वस्तूला हात लावायचा. हा. स्फोट होईल हा. की आपण खलास. नाही ते बरोबर आहे, हा. पण हे स्फोटक आहे याचा पुरावा काय? अरे ती हातात पकडायची. स्फोट झाला की पुरावाच पुरावा. काय सांगतो? पकड. घे. नाही तू पकड. नाही आयडिया तुझी आहे, तू घे. हा हात धरतो तो. हा बघ. मी धरतो ना, मम करतो ना. अरे पण अरे त्या धरतो. आपण उद्या येऊया. उद्या काय वेळा काय? उद्या कसला येतो? थांब. ए उगाच काय भात काय उगाच किंचाळ ओरडू नको. नको रे. हे काय बिस्किट दिसतंय? केपा? हे काय? अरे वा, खोट आहे. हिशोबात गंडावला आपल्याला. चल टाकून दे. चल. नाही 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 नाही. रस्त्यावर मिळालेली वस्तू फेकायची नसते. मग आता काय? हे तू ठेव, मजा कर. हे मी ठेवतो. इथे आपण आता उभं राहण्यात काय पॉईंट नाही. निघूया. आपल्याला त्या उंच इमारतीवर जायचंय अजून. चला जाऊया. टिकल्यांचं काय करायचं प्रश्न? इथे लावू ना एखादी. तिथे टिकणार नाही रे. बघ टिकली टिकणार नाही, मग पडणार. आपण पडायची ऐवजी टिकली पडणार. नाही ते उंच इमारत. नाही नाही, मी तुला सांगतो, आपल्याला मारायचं असेल ना आता ही उंच इमारत. अरे हा 200-300 फूट असेल ना. बरोबर. मला वाटतं आपल्या उंचीच्या माणसाला मारायला ही उंच इमारत पुरे आहे. बरोबर आहे. एकदा आपण इमारतीच्या वरती गेलो ना की कायमचे वर. शाबास. नाही पण वर जाताना त्या वॉचमनने आपल्याला अडवलं तर? डोंट वरी. आपल्याकडे पिस्तूल आहे. या पिस्तुलाचा धाक आपण त्या वॉचमनला दाखवला ना की स्वतःच मरण टाळण्यासाठी तो आपल्याला मरायला परमिशन देईल. येस. बघू बघू बघू. हे असं धरणारा पिस्तूल. yes. आणि त्याने अडवलं की काय काय समोर बघ. काय ते पिस्तूल आहे समोर. काय तुलाच्या समोर बघ. तो हवालदार आपल्याकडे भलत्याच संशयाने पाहतोय. आपण एक काम करूया, तो आपल्यावर झडप टाकण्याआधी आपण वरती जाऊन उडी टाकूया. चल लवकर चल. मला वाटतं ते अतिरेकीच असावेत. जी हे टेपोवाल्या, तू इथंच थांब, मी त्यांना बघतो. बरं साहेब. तुझं लायसन दे, तुझं लायसन दे. घे की. नाही तर तू बी पळून जायचास. आता धावतोस त्यांना माझा इंगा. चल लवकर 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 थांबा मग तुला. खरं खरं थांबा, लवकर. मला फसवून द्यावी होय. थांबा. कडनं गेली होय. धावतो जन. त्याला फसवत आहे. अरे थांबा मग तुला. थांबा. बरं गेली. हा इकडे गेली. चल लवकर इकडे पंच्या बाजूला गेले बरं, इकडे गेले होय. जिन्याने चढायला लागले. अरे धाव बघ ना खाली. तो बघतो ना खाली. कमी होणार. चल लवकर रे. काय करावं बरं आता? तू काय झोपतो काय माझ्या पाठ? तू काय घोडा खेळतो काय? ए घोड्या कुठं चालला रे? काय ओ हवालदार, काय आमच्यामध्ये येऊ नका तुम्ही. का 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 आम्ही ठरवलं आज दोघांचा अंत झालाच पाहिजे. अंत झालाच पाहिजे. आजचा दिवस दोघांच्या जीवनातला शेवटचा दिवस ठरलाच पाहिजे. ठरलाच पाहिजे. अरे जोपर्यंत हा दत्ताजी भोसले हवालदार जिता आहे तोपर्यंत या बिल्डिंग मध्ये एक बी हत्या व्हायची नाही. श्याम्या, ह्याच्यात फक्त काठी आहे.
याला पिस्तुलाचा धाक दाखवून बघ ना. मी पळतो का बघ. मिस्टर दत्ताजी भोसले, हा. तुम्ही आमच्या वाटेतून मुकाट्यानं बाजूला व्हा, हा. नाहीतर गोळी घालीन. पिस्तूल काढ ना. काढतो. निघत नाहीये, निघतंय ना. नाहीतर गोळी घालीन. अरे शिवाजी महाराजांचा वंशज आहे मी. अरे जो तोफेच्या गोळ्याला घाबरत नाही तो बंदुकीच्या गोळीला घाबरतोय होय. अरे मर्दाची अवलाद असाल तर घाल गोळी, घाल म्हणतो ना. राजा, या शिवाजी महाराजांच्या वंशजाला धाक दाखवून उपयोग नाही. तू त्याला काय करायची विनंती कर, आपली घरात सांगून टाक. साहेब, आमच्या व्यथा यातनांचा विचार करा साहेब. काय आम्ही अतिशय दुःखी आहोत आणि काय कंटाळलेलो आहोत. आणि त्याचमुळे आज दोघांचा अंत व्हायलाच पाहिजे. आज दोघांच्या आयुष्याचा शेवट व्हायलाच पाहिजे. शटा बोलला. बंदूक ताब्यात घेतो. अरे पळू नका. दत्ताजी भोसले हवालदार आहे. अरे ये येड्यानो गोल गोल काय फिरताय, मला चक्कर कुठे गेले. बापरे येड्या तू कशाला मध्ये आला, तुझ्यामुळे पळायला नव्हते. येडा कुठला. कुठे बरं गेली. आरामखोर थांब थांब. काठी सोड, काठी सोड म्हणतोय. अरे फुगडी कसली घालतो. सोड म्हणतोय काठी. सोड 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 म्हणतोय काठी. सोड. अरे सोड. मी दमलो. अरे दमलो. खेळत खातो. काय रे तो नातेरेकी कुठे पळाले रे, कुठे वाजला. ते तिथे तिथे पळाले साहेब. तिकडे पळाले, तिकडे पळाले. हे मला फसवीत तर नाही ना. नाही नाही साहेब. तुझ्या टेपोत तर नाही ना बसले. नाही नाही साहेब. चल दाखव मला, नाही तर देन जा आपण. बघा बघा चल साहेब. दाखव दाखव. बघा साहेब. लई दमवलं, बघा. लई दमवलं. शूटिंगचं सामान आहे साहेब. शूटिंगचं सामान. वय वय शूटिंगचं दिसतंय. अरे मग मग गेलं कुठे ते. ते तिकडेच पळाले साहेब. तिकडे पळालं. काय पण लायसन्स द्या ना साहेब. लायसन्स कसाऱ्याला पोचायचं मला कसंही करून 4 वाजेपर्यंत. घे घे बाबा तुझं लायसन घे. बरं साहेब. ए तुझ्या गाडीचा नंबर माझ्याकडे बरं. एवढं लक्षात ठेव. तुझ्यापेक्षा त्या अतिरेक्याला पकडणं महत्वाचं आहे. कुठच्या बाजूला गेले म्हणालास. ते तिकडे या पळाले बाजूला. साहेब. होय होय. आता धावतोच. त्यांना या दत्ताजी भोसले हवालदाराचा इंगा बरं साहेब. मला दमवितात. होय बरं तिकडे साहेब. गेले, आता पकडतोच त्यांना. अरे थांबा, बनताय कुठे. अरे देवा, या दत्ताजी भोसले हवालदाराला गंडवणारी पोरं भेटलीच. वाटत्या हळू उतर, नाही तर जाशील घरंगळत. हळूहळू. सुटलो. कुठे गेले. गेले वाटतं. तिकडेच राहिला की ए काय? बाय बाय इथे. चला सोडलं इथपर्यंत. थँक्यू, आभारी आहोत. आभारी. 20 रुपये काढा. हा? अरे 8च आणायचं हो फक्त. तुम्ही एक काम करा ना, 20 रुपये आमच्यावर उधार ठेवा, मजा करा तुम्ही. हा, म्हणजे काय आहे, आम्हाला नोकरी लागली की 40 रुपये देऊ. हा. आमच्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, ठेवला ठेवला. अरे अरे वा, फिर मिलेंगे. मिलेंगे मिलेंगे. अच्छा. ए उधार द्यायचा संन्याशिवांसारखे. ते परवडले. पाया पडण्याचा अर्थ काय. तुम्ही मोठ्यात न वयाने म्हणून पाया पडलो आम्ही. हे असं जोडीनं लग्न झालं का. राजा अविना काय चाललंय. अहो कुठं काय चाललंय, संशोधनाच्या कामात आम्हाला आशीर्वाद हवाय तुमचा, म्हणून आम्ही पाया पडलो. हो की नाही ग बाबा. खरं त्याच्या डोळ्यात डोळे घालून बसली होतीस. बापाला काय मूर्खच बसतेस. सगळ्या चाळीतून तुझी धिंड काढतो. मी निघालाय डिटेक्टिव्ह बनायला. नाही बाबा, मला तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता हो. आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे आणि विणाला मागणी घेण्यासाठी मी तुमच्याकडे येणारच होतो. आम्ही लवकरच लग्न करायचं म्हणतोय. अरे परस्पर लग्न ठरवला तू कोण. हा? आणि तुझ्याशी तिचं लग्न करून द्यायला मला काय वेळ लागलाय. तुला स्वतःचं पोट भरतात नाही. निघालाय माझ्या मुलीशी लग्न करायला. अहो पण आम्ही ग्रॅज्युएशन नंतर लग्न करणार आहोत. अहो घारे, तुमचं लक्ष कुठं होतं. उषा वहिनीने चहा टाकला होता तिथे मी होतो. हा, घ्या. चहा म्हटल्यावरती
ती बुवा मेलेली जिवंत होते. अरे पण बाबा मुलं होती ना तिथं. त्या पोरांना दाद देतात होते. अहो कुणीतरी शोधा हो त्यांना. बाबा खरंच आमचं एकमेकांवर फार प्रेम आहे हो. नमस्कार रे. डोक्यावर थोडे तरी केस शिल्लक राहू देत. प्रेम आहे म्हणे प्रेम. तो संशोधन करतोय, तू त्याला मदत करतेस. त्यापेक्षा घरी जाऊन आईला मदत कर. आणि बघ राजा, तुझे उद्योग ताबडतोब थांबले पाहिजेत आत्ताच्या आत्ता. पुन्हा समोर दिसलास ना तर बघतोच तुला मी आता. नाही बाबा, तुमचा निर्णय हाच जर कायम राहणार असेल ना तर मग कठीण आहे. म्हणजे नाही म्हणजे आमच्या ह्या लग्नाला मी तुमचा होकार मिळवणारच, पण ते वेगळ्या पद्धतीने. पण मी तो द्यायला पाहिजे ना. अरे तुम्हाला द्यावाच लागेल. बघू ना. चल का काढे? अरे मला वाटतं मोरे काका आपण एक किसिंग केस कंप्लेंट देऊया. आपलं ते मिसिंग केस कंप्लेंट देऊया. हो काकू, तुमच्याकडे काकांचा एखादा फोटो आहे? नाही म्हणजे टीव्हीवरती येतो. आपण ह्यांना पाहिलं का काय बुवा? अहो हुशार, जरा शांत राहा आणि हे तुमचं पोलिसी प्रेम जरा आवरा. जिथं तिथं आगाऊपणा, जिथं तिथं आगाऊपणा. चला आनंदराव सापडले. काय हो आनंदराव, कुठं गेला होता कुठं तुम्ही? अहो सगळी चाळ पालती घातली हो आम्ही तुमच्यासाठी. हे बघा आनंदराव, नाही अगदी शिस्तीत सांगा, कुठे गेला? गच्चीत. गच्चीत कशाला? वरून उडी मारून आत्महत्या करायचा विचार होता माझा. बरं झालं ग बाई वेळे. अगं बरं झालं वेळेवर पोहोचलीस म्हणून, नाहीतर काय अनर्थ घडला असता. काय काय भोग आहे व्यवसाय. रडायला काय झाला आता? पाहिलंच ना? नाही घाले पाहिलंच ना? ही शिस्त. स्वतः आत्महत्या करायची आणि वर बायकोला विचारायचं रडायला काय झाला आता? आज अगदी शिस्तीचं व्याख्यान द्यायची ही वेळ आहे का? मगापासून आपण त्यांच्याशी कसं वागतो, या दडपणामुळे त्याने आत्महत्या केली तर पोलिसाच्या लपडे लागेल ना आपल्याला. हे माझ्या लक्षात नाही तेव्हा त्यांना अंजारून शांत करा. अवघी सापत ओढवायला नको. आलं. हे शिस्तीत झालं. पाणी घेता का थोडस? नकोय. असं काय बरं रागा करायचा? हो ना, मी मेलीने इकडे तुमच्यासाठी चहा टाकला आणि तुम्ही गच्चीवर जीव द्यायला गेलात. मी गच्चीत पाळी ठेवायला गेलो होतो. पाणी बाबा, आधी तुम्ही पाणी प्या. तुम्हाला आरामाची खूप गरज आहे हो ना? वीणापुरी, अगदी छान बोललीस. आनंदरावांना स्वस्थता मिळायलाच हवी. चला सगळे बाहेर चला. घारे, तुम्ही मात्र इथं थांबा. नाही त्यांना काही लागलं तर? काही लागत नाही मला आता. आनंदराव, सत्य आहे आम्ही तुम्हाला थोडा त्रास दिला, पण तुम्ही इतकं मनाला लावून गेला असं आम्हाला वाटलं नव्हतं. वाटवे. बाबा प्लीज आता काही बोलू नका. हा काकू तुम्हाला वेळ आहे का? जरा काय झालं? जरा बाजूला व्हा ना, मला जाऊ दे. अरे राजा राजा, अरे तू ऐकलंस का? काय ते? अरे ते आपले आनंदराव. त्यांचं काय झालं? अरे त्यांचं काय झालं? काय ते कसं शक्य आहे? अहो, मी जरा चेक करतो. मागच्या वेळी त्यांनी गंडवलं होतं. तुम्हाला जरा वेळ आहे का? जरा बाजूला व्हा ना. तुम्हाला माहिती आहे ना गॅलरी केवढीची आहे आपली. यानी फारच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. मी काय त्यांना एवढं टाकून बोललो नव्हतो. अरे ते गच्चीतून उडी टाकून आत्महत्या करणार होते. अरे हो ना, तेवढ्यात वीणा तिथं गेली आणि तिनं त्यांना वाचवलं म्हणून बरं झालं. तुम्ही काय सांगताय? विनोदी हो 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 हो. मी तुम्हाला सांगतो ही केस फार पुढे गेली. मी तुम्हाला सांगतो हे काय झालं असणार माहितीये का? या माणसाला डिप्रेशन अटॅक आला असणार. म्हणजे ह्याच्या काय होतं की यावेळी डोक्यावर परिणाम होतो. हो डोक्यावर परिणाम होतो. आता लावतोय बरोबर आहे. नाही म्हणजे काय होतं की या प्रकारात काय होतं की माणसाला किंचाळावं असं वाटतं किंवा माणसाला आत्महत्या करावीची वाटते. हा माणूस दुसऱ्यावर संशय घ्यावा लागतो. अहो राजा भाऊ, नाही आपण काय म्हणतात ते आम्हाला कोणाला समजत नाहीये. शिस्त म्हणजे शिस्त. आम्हाला समजेल अशा भाषेत सांगा.
तो कठाडा घेऊन खाली पडण्यापेक्षा तुम्ही इकडे या ना. या इकडे. तुम्हाला सांगतो म्हणजे हा माणूस काय म्हणत असतो की काहीतरी अकल्पित बोलत असतो. काय काय वाटेल ते बोलतो. म्हणजे काय हा म्हणतो की आज म्हणेल की मला एक बुरखाधारी व्यक्ती दिसली. उद्या म्हणेल की हा मंदार. या मंदारचं या घाऱ्याच्या पोरी बरोबर लग्न आहे. नाही म्हणजे घारे साहेबांच्या मुलीबरोबर लपड आहे असं म्हणेल. उद्या म्हणतील मला आणि त्या बिनाला त्यांनी टाकीच्या जवळ लफडं करताना पकडलं. काय वाटेल ते बोलतील. आपण लक्ष द्यायचं नाही. काय आपण लक्ष द्यायचं नाही. आपण फक्त होला करायचं. होला हो करायचं. काय कळलं का रे? होला 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 शिस्त म्हणजे शिस्त. हळू बोला हो तुम्ही म्हणजे किती मोठे. चला वेडाच आहे. आयुष्य विडा काय गाई रुमाल जरा ओला करून आण. कशाला? अहो कपाळावर जरा गार पाण्याच्या पट्ट्या ठेवते. असं काय? का भरलाय वाटतं 105? अहो असं काय करताय तुम्ही? स्वस्त पडून राहा बघू. काय काकू काय म्हणतोय आमचा पेशंट? कलड्या असं विचारायला लाज नाही वाटत? तुम्ही जरा शांत पडून राहा भाऊ. शांत पडू? म्हणजे तो माझ्या पोरीला प्रेमाचे कित्ते गिरवाला शिकवेल. काय बडबडतोय? मला वाटतं आपण त्यांना डॉक्टर दाखवायला हवं. काय नाही 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 काय अशा पेशंटना डॉक्टरची गरज नसते. त्यांना सहानुभूतीची गरज असते. हो? तुम्हा लोकांचं काय चाललंय कळत नाही की काय मला? कुठं काय चाललंय आमचं? काय आम्ही बघतोय तुमच्याकडे कसं काय तुम्ही. काय चाललंय आम्हा लोकांचं? तुमची फूस आहे राजाला. माझ्या मुलीला पळवून नेण्याचा विचार आहे तुम्हा लोकांचा. बरं तसं समजा. अहो कोण कशाला करेल असं? कशाला करेल? मग अशी ही दोघं जोडीने पाया पडलेत माझ्या आशीर्वाद घ्यायला. आनंदराव ती दोघं पाया पडलीत ना. मग उगीच कशाला चिडता? शिस्तीने घ्या ना. हा माणूस मला बळजबरीने जावे करून घेणार. शरी बांधगड काय ते नंतर सांगतो. आनंदराव अगदी तुमच्या मनासारखं होईल. बरं होईल नको आत्ताच्या आत्ता याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. नाही तुमचं बरोबर आहे पण लग्न कार्याबाबत इतकी काही उपयोगाची नाही आनंदराव. बाबा बाबा तुम्ही झोपा. झोपा तुम्ही शांतपणे पडा. हा काय बोलू नका. त्रास होतो ना तुम्हाला. तुम्ही अगदी शांत पडून राहा. हे बघ राजा तू मनाला लावून घेऊ नकोस. हे काय बोलतात की नाही ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. मला कळतंय ना काकू. ते किती काहीतरी बोलले तरी तुम्ही स्वतःच्या मनावरचा ताबा ढळू देऊ नका. स्वतःच्या मनावर संयम ठेवा. बाकीचं मी बघतो. काय खरं चाललंय? अहो आपली मुलगी राजाच्या गळ्यात बांधून देण्याचा विचार दिसतो उषाबाईंचा. राजा 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 इकडे इकडे इकडे. राजा अरे वेड्यासारखा होला हो काय करतोयस? कशाबद्दल म्हणताय? अरे ते आनंदराव आणि उषाताई चक्क आपली पोरगी गळ्यात बांधतायत तुझ्या. काय करणार? काकू तुम्ही आनंदरावांची परिस्थिती बघताय ना. अरे म्हणून प्रत्येक गोष्टीला होला हो म्हणायचं का तू? काय आता चाळकरी या नात्याने मी त्यांना मदत करायला नको का? त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे. उडी मारू का? नको 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 राजा. हो. 7 जन्माचं पुण्य लागतं हो असा जावई मिळायला. केवढा हा त्या काय रे राजा? काकू काय झालं रे राजा? हे जर माझं सासर होणार असेल, हे जर माझ्या नशिबी असेल, अरे राजा रडू नको रे. तर मी काय करणार काकू? तू सांग काकू. हे ओले झालं वाटतं. कसं सांगणार मी तुला? अरे पण राजा हे काय? काय हे ना आनंदरावांवर लक्ष ठेवायला नको का? मी कुठून जाऊ? बाजूला व्हा ना. तेवढं ते